नमस्कार मित्रांनो, मी उमेश कांगोकर. जरांगे पाटीलजी मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून आपल्या गावावर सह्या घेऊन मुंबईत काल पोचले आणि त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं, जे त्यांना 24 तासाची परमिशन मिळाली होती. आणि मी देखील काल तिथेच होतो. मी चर्चगेटवरून CST स्टेशन आज जात मैदानापर्यंत मी पोचलो. जरांगे पाटलांची मी भेटही घेतली, पण आजूबाजूला जेव्हा मी पाहिलं तेव्हा कुठेही पाण्याची व्यवस्था, कुठेही खाण्याचे स्टॉल, खाण्याची व्यवस्था काही नव्हती. आणि एवढ्या पावसात सगळे आंदोलनकारी उभे होते, रस्त्यामध्ये इकडे तिकडे भिजत होते. त्यांना कुठे काही शेड देखील नव्हती. भाजपा सरकारने कुठलीही व्यवस्था केली नाही. आता मी मुंबईच्या लोकांना आव्हान करतो की तुमची धान्याची भांडारं खोला, पाण्याची सोय करा. आपल्या जवळच्या स्टॉलवरून 5 किंवा 10 वडापाव घ्या, एक 5-10 पाण्याच्या बाटल्या घ्या. या सगळ्या घेऊन तुम्ही पोचा. ते आपले आलेले ते आपले पाहुणे आहेत. आम्ही मुंबईवाले त्यांना कळलं पाहिजे की मुंबईवाले कसे आपल्याला मदत करतात. आता त्याच्यानंतर मी पार्लेचे जे बिस्लेरी उद्योजक आहेत त्यांना, मग पार्ले जीचे उद्योग आहे, किर्लोस्कर आहेत, कॅमलिनचे दांडेकर आहेत, पुण्याचे चितळे बंधू आहेत, गरवारे आहेत प्लॅस्टिकचे, मुकेश अंबानी, अदानी आणि शेट्टी हॉटेलवाले सगळ्यांनी मिळून यांची मदत करा. हे शेतकरी गरीब कुटुंबातले आहेत, आपले ते पाहुणे आहेत. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. सगळा राग विसरून मदत करा. जैन बंधूंनो, तुम्ही पण पुढे या, आपली भूतदया दाखवा. सरकारला आणि न्यायालयाला जो निकाल द्यायचा असेल तो देऊ द्या, पण माणुसकी दाखवा. त्यांच्या घरात सुद्धा गणपती बसलेले आहेत. लवकर त्यांना आपल्याला त्यांच्या घरात पाठवायचं आहे. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी, पश्चिम मुंबईवरून.